पैसे कमी आहे, 20 रुपये दे अजून. काय काय बोलला तू? 20 रुपये दे अजून? का बरे? बरोबर तर आहे ते पैसे, मोजले ना मी ना. जास्त बोलतोय का? परत मोजते पैसे. झाकण झुल्या, तुझे पैसे बरोबर आहे, पण सरकारनं दारूचे भाव वाढवले आता. 20 रुपये वाढले तुझ्या क्वार्टरवर, 20 रुपये दे. काय काय बोलतो आहे? 20 रुपये वाढले का महा क्वार्टरवर? हा मग माहित नाही का तुले, सर्व क्वार्टरचे भाव वाढले आता. का रे भो, हे काय होते आहे? माणसाचं जिवंत दिवस पर दिवस जगणं बेकार होत चाललाय. काय मग परवीन भाऊ, तुले काही माहित पडलं की नाही? दारू महाग झाली ना. पाहजो पडशीन. नाही नाही, असा कसा का पडीन? फुकटाची थोडी पेलो आहे, पैसे दिले आहे म्हटलं. बरं तू सांग मले, सरकारनं दारूचे भाव वाढवले, आमच्या सारख्याचं कसं होईन? नोकरी लागली नाही आम्हाले, घरी शेती नाही, कोणी पोरगी देत नाही आहे, लगन होत नाही आमचं, म्हटलं नाही तर नाही, हे दारू तर सहारा आहे आपल्याले. सब बेवफा है, सोनम भी मुस्कान भी, वफादार तो ये दारू है, जितनी पियो उतनी चढ़ती है. तेच ना यार, तेच ना. सरकार सगळ्या चिजाचे भाव वाढवती चालतं, पण दारूचे का भाव वाढवले? बरं तू सांग मले, ज्याले 300 रुपये रोज आहे बिचाऱ्याले, तो 300 न 400 रुपयाची बियर कशी काय पिन? तुमचं तरी ठीक आहे परवीन भाऊ, तुमचं लग्न झालाय, आमचं काय? आमची तर फक्त हे दारू सहारा होती, तिचे पण भाव वाढून गेले, पोरी तर भाव देताच नाही ना आम्हाले. ते पोरीवाय म्हणता, शेती पाहिजे, नोकरी पाहिजे, म्हटलं नाही तर नाही, द्या नको पोरगी. लड़की कौन सी वफादार होती है, नहीं मिली तो नहीं मिली, लड़की कौन सी वफादार होती है, हमने देख लिया सोनम का और मुस्कान का खेल, वफादार तो ये बोतल है, जो खुद खाली हो जाती है और हमें फुल कर देती है. मी काय म्हणतोय, 20 रुपये आहे का तुझ्याकडे? देत जरा, मला 20 रुपये कम पडताय. अरे 20 रुपयाची काही गोट आहे का परवीन भाऊ? यार तू सांग ना, तुले काय पाहिजे? तुझ्या करता तर जान हाजीर आहे. जाननी फक्त 20 रुपये पाहिजे होते म्हटलं. तू मले मजाक मध्ये घेतोय का परवीन भाऊ? मी तुझ्या करता छाती फाडून टाकीन. छाती नको फाडू न, छाती नको फाडू न, त्याच्या वाटचे 20 दे ना, 20 कम पडताय ना. जाय, माहे नाव सांग तेले, देशी पेतू न तू, जाय देशीचा क्वार्टर घेऊन घे एक महानावावर. बरं दिन पण तो उधार? दिन म्हणजे दिनच ना, मीच तर पहिली बोहणी करतो त्याची सकाळी, महाभरोशावर तर दुकान चाललाय त्याचं. जाय तू बिंदास जाय, म्हणा दिवाकर घर घुसेन एक क्वार्टर चांगला. लाडकी बहीण योजनामुळे भाव वाढले हे दारूचे, मला काय समजत नाही की सर्व समजते आहे मले. सरकार भाऊच्या खिशातून काढते आहे न बहीणच्या परसात टाकते आहे, मले का समजत नाही आहे, सर्व समजते आहे मले, पण मी बोलत नाही आहे. दिवाकर हो दिवाकर, तून दारूनी अमृत पाजलाय म्हटलं मले आज, अमृत. तुझे पाय कुडी आहे? तुझे पाय दाव मले, तुझ्या पाया पडू दे मले. लोक तुले बेवळा बेवळा म्हणता, तू तर बेवळानी देव माणूस आहे बापा. लोक तुले बेवळा बेवळा म्हणता, तू बेवळा थोडी आहे, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. तू तो हीरा है रे, हीरा, और हीरे की पहचान सिर्फ एक जोहरी को होती है. पळशीन पळशीन दमानं. तुम्हाला काही माहिती आहे की नाही, दारूचे भाव कसे का वाढवले तर सरकारनं? नाही रामभाऊ काका, मले काही माहित नाही, सांगा ना, सांगा कसे का भाव वाढवले सरकारनं दारूचे? बरं सांगतो, सरकारच्या खजिन्यामध्ये पैसे कमी पडताय ना, म्हणून तर दारूचे भाव वाढवले सरकारनं.
लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिना, तिच्या नसतं पूर्ण बजेट फेल झालाय सरकारचं. बहीणले 1500 रुपये देताय न तेच पैसे भाऊले दारू पाजून वसूल करताय. बरोबर बोलताय तुम्ही, बरोबर बोलताय. भाऊच्या खिच्यातून काढत्याय सरकार न बहीणच्या पर्सामध्ये टाकत्याय. मग पुढे काय होत्याय परवीन भाऊ ते पण सांग ना. मग पुढे काय, मग पुढे तेच लाडकी बहीणचे पैसे लाडका जवाई घेतोय, त्या पैशाची दारू पेतोय न मग तेच परत पैसे सरकारले देतोय. म्हणजे तडला दगड तडीच येतोय. बरोबर बोलला परवीन भाऊ. येले तर राजनीती म्हणता. एका हातानं आपल्या हाती देता न दुसऱ्या हातानं आपल्या खिच्यातून काढून घेता. पण तुम्हाला माहित नाही आहे, काही लोक का म्हणता, बरं झालं दारूचे भाव वाढवले तर. दारूचे भाव वाढले तर लोक कमी पेतील न पेली पण तर सरकारले जास्त पैसे भेटतील. म्हणजे सरकारचा पण फायदा होईल न लोकांचा पण फायदा होईल. का रे, काही पण बोलतोय का रे? तुले कोण सांगलं की दारूचा भाव वाढल्यानं सरकारचा फायदा होईन न लोकांचा पण फायदा होईन? तुले माहित नाही बारे. दारू जेवढी सस्ती राहते तेवढं पर्यटन वाढते न तेवढा राज्याचा विकास होतो न लोकायले रोजगार भेटतो. गोव्यामध्ये जाय न तू, गोव्यामध्ये जाय, किती लोकायले रोजगार भेटतोय. दारू सस्ती आहे तर पर्यटन लोक किती येतात तडी दारू प्यासाठीच तर येता. मग किती रोजगार भेटतो तिथल्या लोकायले. हॉटेल चालता, सर्व चालते ना त्याचं. हा मग फिरायलायक जागा आहे ना तडी, बीच आहे ना तडी, म्हणून तर एवढे लोक जातात तडी फिरायले. कायचं काही बीच रे, बीच आहे तर काय झालं, आपल्या मुंबईत आहे नाही का मग एवढा मोठा समुद्र. कायचं काही नाही तडी, मी सर्व फिरलाय. जे मजा आपल्याकडे आहे ना ते कुठीच नाही बेटा. तिथं फक्त दारू प्यायले जाता लोक. दारू सस्ती आहे तर बाकी दुसरं काहीच नाही आहे तडी. तुले माहित नाही आहे, जेवढं गोवा आहे ना तेवढं पर्यटनवरच पोट भरते आहे. दारू विकूनच पोट भरताय ते, समजलं ना. बरोबर बोलतोय तू, बरोबर बोलतोय. जेवढे दारूचे भाव वाढवत आहे ना तेवढा सरकारले घाटा आहे. जे आपले लोक आहे ना ते दुसऱ्या राज्यामध्ये जात जातीन दारू प्याले. तिकडे दारू सस्ती आहे तर कोणी मध्य प्रदेशात जाईन, कोणी छत्तीसगड मध्ये जाईन, कोणी गोवा, कोणी कर्नाटक. जेले जिकडे जवळ पडीन तो तिकडे जाईन. जिधर बम उधर हम. लाडकी बहीण गैरी खुश होते आहे की दारूचे भाव वाढले तर माझा नवरा कमी दारू पिईन. पण तिले का माहीत, दारूचे भाव वाढले तर जास्त टेन्शन येईन न टेन्शन मध्ये तो जास्त दारू पिईन.